नमस्कार मित्रांनो, केशव दोरडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रांनो, पोर्टल शिक्षक भरती 2025च्या संदर्भामध्ये जी काही अपडेट आहे ती अपडेट मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. तत्पूर्वी आपण जर का माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती TET CTETच्या संदर्भामध्ये ज्या काही अपडेट्स आहेत ते आपल्याला माझ्या चॅनलच्या मार्फत मिळून जातील. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. मित्रांनो, पोर्टल शिक्षक भरती 2025 आपण बघितलं असेल की मे-जून 2025मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली आणि साधारणतः आता त्याला 5-6 महिने होऊन गेले असतील, परंतु अद्यापही जे काही पोर्टल रजिस्ट्रेशन आहे ते त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही. आणि त्या संदर्भामध्ये प्रत्येक अभियोग्यताधारक हा वाट बघत आहे की पोर्टल रजिस्ट्रेशन कधी होईल. आणि त्या संदर्भामध्ये दिनांक 8 डिसेंबर 2025ला नागपूर या ठिकाणी जे काही हिवाळी अधिवेशन चालू झालेले आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती युवा सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जे काही संदीप कांबळे सर आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली एक महाएल्गार आंदोलन त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि काल त्याची सुरुवात जी काही पहिला दिवस होता, तर त्या ठिकाणी माननीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्याशी त्यांची काल त्या ठिकाणी शिक्षक भरतीच्या जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, प्रमुख मागण्या आहेत, त्या गोष्टींवरती त्या ठिकाणी त्यांची चर्चा झालेली आहे. आणि त्या ठिकाणी त्यामध्ये जे काही 2-3 विषय आहेत त्या विषयावरती सकारात्मक चर्चा झालेली असं दिसून येते. एकंदरीतच माननीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांचं मी जे काही फेसबुक पेज बघितलं तर त्याच्यावर सुद्धा त्यांनी ते पोस्ट केलेले आहे की युवा सामाजिक न्याय संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्या ठिकाणी